नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ मित्रांनो थोडं स्पेशल आहे, कारण आज मी कुर्ले धरूसाठी डबो टाकतोय आणि आज संध्याकाळी जरा पाऊस वगैरे लागत असल्यामुळे पाणी खदूळ जर इला तर आपणा कुर्ले जास्त मिळतील, नाहीतर निवळ पाणी तेवढे मिळत नाही। म्हणून आज मी हे डबो घेऊन जातोय आणि बांद्याच्या भावजींका पण कुर्ले वय होते, ते म्हटलं चला आपण आज कुर्ले साठी डबो टाकूया। इकडे जरा अडचण पण भरपूर झाली आहे आणि आता आपण नदीच्या जवळच इलो आणि इथे अडचण थोडीशी असा। इथे आपण आता वाट काढीत चाललोय बघा, इथे नदी जवळ इली आहे। मग आता आपण काय करतलो, इथे यातमध्ये एक मी दगड टाकलं आहे वजनासाठी, नाही तर ती वाहून जातली। आणि इथे दोरियन मी हे टाकल्यानंतर दोरियन मी बांधण ठेवतलं आहे। मग उद्या सकाळी मी आतमध्ये येऊन परत बघीन, रात्रीत कसे जास्त कुर्ले आतमध्ये फिरतले इकडे तिकडे। आज खदूळ पाण्यामुळे कुर्ले इथे मिळण्याची शक्यता आज खरोखरच चांगली आहे। हे बघा, इथे गरव पण चांगला, आपण वरती सगळी वेली काटायची झाल्यामुळे इथे खूप अडचण झाली, ते गरी उचलूक मिळत नाही, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झालो। आता आपण उद्या सकाळी येऊन इथे बघूचा असा। हे बघा, सकाळी मी आता इथे काढलंय बाहेर, डब्यात कुर्ले असत कारण खूप वाजतात। मुंबईचे दादा पण इलो आज सकाळी तेकाच जाऊन वसरगावसून घेऊन इले आणि येताना कुर्ले घेऊन इले पिशवीत टाकून डबो। आता तो पण खुश आहे, बघल्यानंतर कुर्ले का जास्तच आहेत, आवाज तर लय देतात कस, कारण एवढे वरती येतात म्हणजे असत। आता आपण घराकडे इलेलं असो, त्या दिवशी तो इथूनच जाताना जो एक शॉर्ट्स मी बनवलेलं आहे, मुंबईत गेलो तो। हे बघा, बांद्याच्या भावजींका उठवलंय झोपलेली, हे आता कुर्ले उघडतात। कुर्ले बऱ्यापैकी असतात आतमध्ये, भाऊजी जामच खुश झाले आहेत कुर्ले बघून। बघल्याने ते लय मोठे मोठे कुर्ले आहेत, व्हिडिओत जरी ते छोटे दिसत असले तरी ते खूप मोठे आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकताच किती आहेत त्याच्यात, ते दगडमध्ये येतात। एकमेकाचे डेंगे त्यांनी सगळे चावल्यानी धरले बिरल्याने ते मोडले बिडले, मोठे डेंगे पण यांचे पण बरेच गावले आहेत। टोटली हे बघा मी मोजलंय सगळं, ह्याच्यात 17 कुर्ले असत, कदाचित एखादी जास्त पण असतात, पण ते कारण मी हातान मोजूक नाही वेगळं करून, पण 17 तर 100% आहेत, 18 पण असू शकतं, पण असं त्याच्यात मस्त कुर्ले मिळाले। काम भारी झाला त्यांचा, भाऊजींचा। जे लोक माझा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी। जर तुमका माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये।